नमस्कार, माझं नाव किशोर घनश्याम पराते इंग्लिश अकॅडमी गोकुंदा किनोटमधून आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 2026-27च्या स्पोकन इंग्लिशचं ॲडमिशन सुरू झालेलं आहे आणि सोबत बेसिक इंग्लिशचं सुद्धा ॲडमिशन सुरू झालेलं आहे. त्यासोबत बेसिक मॅथ्स आणि बेसिक सायन्ससुद्धा आपल्याकडे सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हे खूप महत्त्वाचं असतं आणि एकदा आत्मविश्वास वाढला तर विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन हे होणंच असतं आणि तो होणारा परिवर्तन दाखवण्याची हिंमत लागते आणि ते दाखवण्याची हिंमत आपण ठेवत असतो. मित्रांनो, हे अतिशयोक्ती नाही आहे. मुलांना बदलण्यासाठी प्रयत्न जेव्हा आपण प्रामाणिकपणे करतो तर त्याचा असर होत असतो आणि विद्यार्थी जर बदलत नसेल तर आपल्या शिकवण्याचा काही फायदा पण नसतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मगिडवार आपल्यासमोर उपस्थित आहे आणि मगिडवारला इथे रॅपिड फायर क्वेश्चनिंग आपण करत आहोत. आज पहिला दिवस आहे स्पोकन इंग्लिशचा आणि मागच्या वेळेस यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेण्यात आली होती. अर्ध्यातून त्यांनी हा क्लास जॉईन केला होता आणि आपण ती परवानगी दिली पण होती, बरोबर. तर आज बऱ्याच काही गोष्टी त्यांनी शिकलेल्या आहेत आणि त्यापैकी इंग्लिश ग्रामरमधला टेन्सेस हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपला वर्ग आता 7th आहे, 6th आहे, म्हणजे मागच्या वेळेस 5वीला होते तुम्ही, राईट ना. तर 6मध्ये गेलेले आहेत आणि यांनी जे टेन्सेस, आता मी यांना रॅपिड फायर मी टेन्सेस विचारणार आहेत, त्यांचे फॉर्म्युले आणि ते सहज देऊ शकतात. याचा लाईव्ह व्हिडिओ आपण, लाईव्ह मीन्स डायरेक्ट रेकॉर्डिंग आपण इथे पाहणार आहोत. तर तुम्ही तयार आहात? येस सर. हां. आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली आहे, ह्यात प्रश्नच नाही आहे. आणि आपल्यामध्ये झालेल्या बदलामुळे वर्गातल्या परफॉर्मन्समध्ये आणि आपल्या प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये नक्कीच त्याचा बदल होत असतो, पण वागण्यामध्ये सुद्धा त्याचा बदल नक्कीच होत असतो. तर आज मगिडवार वैभवी या ठिकाणी उपस्थित आहे. तर पहिला प्रश्न आहे, सतत कंटिन्युएशनमध्ये 12चे 12 प्रश्न आपण विचारणार आहोत, पण न विचारतासुद्धा एका प्रश्नामध्ये 12चे 12 फॉर्म्युले ते सहज सांगू शकतात, हे मला विश्वास आहे. तर रेडी? येस सर. तर वैभवी, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला S plus V1 plus O. प्रेझेंट कंटिन्युअस. S plus Amizar plus V4 plus O. आता मी विचारण्यापेक्षा तुम्हीच सांगणार, बरं राहील का? कंटिन्युएशनमध्ये काय विचारत राहू, माझी चॉईस. आणि हो, सांगून ठेवतो आहे, इकडे भिंतीवर इकडे तिकडे कुठे लिहिलेलं नाही आहे. अफिया एक राउंड ले लो ऐसा दीवारों का, बैठ के जगह पे, सीलिंग मत बताओ, पीछे बोर्ड तक बताओ. हां, ते इथे कुठेही काही लिहिलेलं नाही आहे, हे डोक्यामध्ये लिहिलेलं आहे आणि आपण डोक्यामध्ये लिहिण्याचा कोरण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या प्रयत्नाला ईश्वर हा साथ देत असतो. तर जेव्हा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, तर चलो पुन्हा एकदा विचारतोय. सिम्पल प्रेझेंट. S plus V1 plus O. प्रेझेंट कंटिन्युअस. S plus Amizar plus V4 plus O. प्रेझेंट परफेक्ट. S plus Hazard plus V3 plus O. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. S plus Hazard plus Bean plus V4 plus O. व्हेरी गुड. सिम्पल पास्ट. S plus V2 plus O. पास्ट कंटिन्युअस. S plus Vazler plus V4 plus O. प्रेझेंट परफेक्ट, सॉरी, पास्ट परफेक्ट. S plus Hat plus V3 plus O. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. S plus Hat plus Bean plus V4 plus O. सिम्पल फ्यूचर. S plus shall will plus V1 plus O. फ्यूचर कंटिन्युअस. S plus shall will plus B plus V4 plus O. फ्यूचर परफेक्ट. S plus shall will plus have plus V3 plus O. फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस. S plus shall will plus have plus Bean plus V4 plus O. व्हेरी गुड. बघा, आत्मविश्वास आणि आत्मविश्वास वाढला की नाही तुमचा, हो सर. बरोबर. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन द्यायला सुद्धा घाबरत होतो, आहे की नाही, पण आज ती भीती संपलेली आहे आणि आज जेव्हा मी विचारलं, सर्वात पहिले हात तुमचाच वर आलेला आहे, राईट. आणि जसा आत्मविश्वासाने हात वर झाला तेवढ्याच आत्मविश्वासाने एकदम रॅपिड फायर, एकदम हळूहळू नाही विचारलेलं नाही आहे, फटाफट विचारलेलं आहे आणि त्या प्रश्नाची उत्तर वैभवीने वैभवपूर्ण दिलेले आहेत. तर वैभवीचं अभिनंदन. आणि यावर्षी बऱ्याच काही गोष्टी शिकायच्या आहे आणि जास्तीत जास्त इंग्लिश बोलायचं आहे. ओके, तयारी आहे ना? हो सर. चलो, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू एव्हरीवन.